नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला नवीन प्रकरण घेऊन आली आहे. प्रकरणाचं नाव आहे तुमच्या सुप्त मनाची काम करण्याची अद्भुत शक्ती. आता हे ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही काय विचार करता आणि हे युनिवर्स कसं काम करतं, तुमचं सुप्त मन कसं काम करतं, हे निसर्ग कसा काम करतो, हे सगळ्याचा आन्सर या प्रकरणामध्ये दिलं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप जाणीवपूर्वक आणि खूप बोलतं ना कान देऊन ऐका. हे खूप अतिशय उपयुक्त आहे तुम्हाला. मग हा स्टार्ट करते. तुमच्या सुप्त मनाची शक्ती अमर्याद आहे. ती तुम्हाला प्रेरणा देते, मार्गदर्शन करते आणि तुमच्या स्मृतीच्या साठ्यामधून तुम्हाला नावे, वस्तुस्थिती आणि दृश्य उघड करते. म्हणजे तुम्ही काय विचार करता, काय बघता, त्याच्यानुसार ते तुमचं बोलते ना परिस्थिती उघड करते. तुमचे सुप्त मन तुमच्या हृदयाचे ठोके चालू करते, तुमच्या रक्ताच्या अभिसरणावर ताबा ठेवते आणि तुमचे अन्नपचन आणि मलविसर्जन नियमित ठेवते. तुम्ही जेव्हा पावाचा एक तुकडा खाता, तुमचे सुप्त मन ते पेशी, स्नायू, अस्थि आणि रक्त यामध्ये रूपांतरित करते. आता ह्यापैकी आपण काहीही करत नाही, ही ऑटोमॅटिक हे सगळं काम चालूच राहतं. आपण फक्त खायचं काम करतो, बस एवढंच काम करतो आपण. बाकी सगळं पेशी बनणं, स्नायू बनणं, अस्थि बनणं, रक्त बनणं, हे सगळं ऑटोमॅटिक होतं. हे सगळं सुप्त मन करतं. तुमच्या इंटरफेरन्सची गरजही नाही आहे त्याला. ही प्रक्रिया पृथ्वीवरील हुशार माणसाच्या कल्पनेपलीकडली आहे. एक्झॅक्टली बरोबर. तुमचे सुप्त मन सर्व प्रमुख प्रक्रियांवर ताबा ठेवते आणि तुमच्या शरीराचे काम चालू ठेवते आणि सर्व प्रश्नांचे उत्तर त्याच्याकडे असते. सगळ्या गोष्टींचे आन्सर तुम्हाला माहीत असतं असं म्हणायचं आहे. आणि असंच आहे. ते कधीच झोपत नाही, विश्रांती घेत नाही, ते नेहमी काम करीत असते. तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या सुप्त मनाकडे एखादी विशिष्ट गोष्ट पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही तुमच्या सुप्त मनाच्या काम करण्याच्या अद्भुत शक्तीचा शोध लावू शकता. आता इथे एक हिंट दिली आहे. मग तुम्हाला अगर तर कोणती एखादी गोष्ट पूर्ण करायची इच्छा तुम्ही सुप्त मनाकडे द्या, व्यक्त करा ती की माझं हे काम झालं पाहिजे किंवा झालं आहे. आणि तुमचे सुप्त मन ते काम करण्याच्या अद्भुत शक्तीचा शोध लावू शकतं. ते कसं होईल ते तुम्हाला माहिती नसेल, पण ते होईल इतकं नक्की. तुमच्यामधील शक्ती मोकळी होईल हे कळून तुम्हाला आनंद होईल. त्यातून हवा असलेल्या परिणामापर्यंत तुम्ही पोचाल. इथे शक्ती आणि चातुर्य यांचा स्रोत आहे जो तुम्हाला अनंत शक्तीपर्यंत आणि जी शक्ती जग हलवते, ग्रहांना त्यांच्या परिक्रमेत मार्गदर्शन करते आणि सूर्याला तळपण्याचे कारण घडते तिथपर्यंत नेतो. कॅन यू इमॅजिन? सूर्याला तळपण्याचे कारण घडते. आपण सकाळचे 10 वाजले तरी वरती डोळे करून बघू शकत नाही, इतका जास्त प्रकाश असतो आणि ते ऑटोमॅटिक काम करते. ग्रह जे आपल्याला काही दिसतात, काही नाही दिसत, तरीसुद्धा ते आहेत. तुम्हाला जे दिसतंय तेव्हा ते असतील असं नाही आहेत, पण ते आहेत. या गोष्टी आहेत. अनंत शक्ती आहे. तुमचे सुप्त मन तुमच्या कल्पना, महत्त्वाकांक्षा आणि तीव्र इच्छा यांचा उगम आहे. शेक्सपियरला आणि त्याच्या काळाच्या सर्वसामान्य माणसात दडलेली सुप्त मनामधून सत्ये समजली. म्हणजे शेक्सपियरला त्या काळामध्ये त्या सर्वसामान्य माणसामधील काय सत्य आहे हे कळलं होतं. कॅन यू इमॅजिन? फिडियास या ग्रीक शिल्पकाराला सेकंड उदाहरण आहे. त्याच्या सुप्त मनाच्या प्रतिसादामुळे संगमरवर आणि तांब्यांमध्ये सौंदर्य, व्यवस्थितपणा, प्रमाणबद्धता आणि प्रमाण दाखवणे शक्य झाले. या शंका नाही. एवढी सुंदर त्याने बोलतात ना काय शिल्पकला केली होती. तांब्यांमध्ये पण केली होती. त्याची प्रमाणबद्धता इतकी उत्कृष्ट होती. त्यामुळे इटालियन चित्रकार रॅफेलला मदोनाचे चित्र रंगवणे आणि लुडविन व्हॅन बिथोव्हनला स्वरमेळ जुळवणे शक्य झाले. म्हणजे बोलतात ना की हे आपलं बियॉन्ड इमॅजिनेशन काम आहे. हे फक्त काय आहे की तुम्ही काम करत राहा आणि ते कसं कुठे आकार घेईल हे तुम्हाला माहिती नाही. हे खूप इन्फायनाइटली अविश्वसनीय काम घडत जातं. खूप 4 उदाहरणं दिली आहे एका पॅरेग्राफमध्ये, पण खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय म्हणतात आहेत. 1955मध्ये भारतात ऋषिकेशमधील योगा फॉरेस्ट विद्यापीठात मी व्याख्यान
व्याख्याने दिली आणि तिथे भेटीस आलेल्या मुंबईतील एका सर्जनशी गप्पा झाल्या. म्हणजे लेखक म्हणतात आहेत की त्यांच्या मुंबईमध्ये एका सर्जनशी गप्पा झाल्या आणि त्यांनी मला स्कॉटिश सर्जन डॉक्टर जेम्स इसेडेल, जो बंगालमध्ये आधुनिक आणि अनास्थेच्या पद्धतीचा शोध लागण्यापूर्वी काय करीत होते त्याविषयी सांगितले. त्यांनी सांगितलं की हे सगळं माहिती असण्यापूर्वीच लोक काय करत होती हे त्यांनी सांगितलं. आणि डॉक्टर इस्डेले यांनी 1843 आणि 1846 या काळात अवयव छेदन म्हणजे ट्यूमर काढणे आणि कॅन्सरच्या गाठी तसेच डोळे, कान, घसा या संबंधित अशा प्रकारच्या सुमारे 400 कोटी ऑपरेशन्स केली. बापरे, कॅन यू इमॅजिन त्यावेळेच्या काळामध्ये 400 कोटी, 400 करोड. ही सर्व ऑपरेशन फक्त मानसिक बधिरता करून त्यांनी केली होती. ऋषिकेशमधील त्या भारतीय डॉक्टरने मला हेही सांगितले की डॉक्टर इसेडेलने यांनी केलेल्या ऑपरेशन्समधील मृत्यूचे प्रमाण फारच कमी म्हणजे फक्त 2 ते 3% एवढेच होते. त्यात पेशंटना वेदना होत नव्हत्या आणि ऑपरेशन्स दरम्यान मृत्यूही झाले नव्हते. म्हणजे खूप हाय चान्सेस होते की माणसं सगळीच्या सगळी माणसं बरी होत होती. खूप कमी डेथ रेट होता, मृत्यूदर खूपच कमी होता, हार्डली 2 to 3%. म्हणजे कॅन यू इमॅजिन, म्हणजे फक्त आणि फक्त सूचना देऊन माणसं बरी होत होती. मानसिक बधिरता असं म्हटलं आहे त्यांनी. बघा त्यांनी काय केलं त्यावेळेला. डॉक्टर इसेडेल त्यांच्या संमोहित स्थितीतील सर्व पेशंटला सुप्त मनाला असे संकेत देत होते की संसर्ग दोष वा दूषित स्थिती निर्माण होणार नाही, असं ते म्हणत होते त्यांच्या पेशंटला. रोगाचा उगम आणि कारणे रोग जंतुयुक्त अवजारांचा संसर्ग दोष आणि विषारी प्राण्यांच्यामुळे होतो. आणि हे लुईस पॉस्टर जोसेफ लिस्टर यांनी दाखवण्यापूर्वी त्यांनी हे ऑपरेशन्स केली होती. हे आपण लक्षात घ्यायला हवे. म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. काही माहिती असण्यापूर्वीच म्हणजे हे सगळं स्टडी होण्यापूर्वीच त्यांनी हा जो बोलतात ना की सुप्त मन कसं काम करतं त्यांना संमोहन करून बोलतात ना की एखाद्या प्रकाराला आपण बोलतो की हा हे काम तुझं होईल असं आपण बोलतो काही विचार न करता. पण त्यांना त्यांच्या संमोहित स्थितीत आणून त्यांना पेशंटला ह्या सूचना देत होते की हा तुमची दोष आणि ही दूषित स्थिती निर्माण होणार नाही, म्हणजे ते पूर्णपणे ठीक होऊन जातील. आणि त्या भारतीय डॉक्टरने हेही म्हटले होते की कमी मृत्यूचे प्रमाण आणि सर्वसाधारण संसर्ग दोषाची गैरहजेरी हे कमीत कमी होण्याचे कारण निसंशयपणे डॉक्टर इसेडेल यांनी पेशंटच्या सुप्त मनाला दिलेल्या सूचनांमध्ये होते. व्हेरी इम्पॉर्टंट. ते का बरे होत होते? कारण की त्यांना त्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यांच्या सूचनांच्या प्रकाराप्रमाणे त्यांनी प्रतिसाद दिला. आणि त्यावेळची माणसं पण खूप जास्त बोलतात ना की इतकी चांगली होती की त्यांना आपल्यासारखा विचार करा. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आता औषधं खातो आणि पहिलाच बघतो की याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, याच्याने आपल्याला काय होणार आहे. इतका सगळा विचार, इतकं सगळं इझी झालं आहे इंटरनेटच्या दुनियामध्ये. त्यावेळेला त्यांना तसं काहीच नव्हतं. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एकदम ठीक आहात, एकदम चांगले झालेले आहात. आणि त्या सूचना फक्त त्या मानत होत्या आणि तेच ते मनामध्ये ठेवत होते की हां डॉक्टरने सांगितलं मी चांगलं झालो आहे म्हणजे मी चांगलं आहे. किती इम्पॉर्टंट आहे बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप अनबिलिव्हेबल आहे. जेव्हा एका सर्जनने 120 वर्षापूर्वी सुप्तमनाच्या अद्भुत कामाची पद्धत शोधून काढली आणि याची तुम्ही कल्पना करता तेव्हा ते खरोखर आश्चर्यकारक आहे हे लक्षात येतं. खरंच हे खूप आश्चर्यकारक आहे. जेव्हा तुम्ही थांबता आणि तुमच्या सुप्त मनाच्या अलौकिक शक्तीचा विचार करता तेव्हा गोड दरार तुमचा ताबा घेण्याचे कारण तर घडत नाही. त्याची दूरदृष्टी आणि दृष्टीआड असलेली माणसे पाहण्याची योग्यता, त्याची वेळ आणि अवकाशापासून मुक्तता, तुम्हाला वेदना आणि समस्यांपासून मुक्त करण्याची शक्ती आणि त्याची सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची क्षमता यासारखी त्याची अधिक संवेदनशील समज पहा. त्या जशा हव्या तशाच आहेत. या सर्व आणि आणखीन काही गोष्टी तुम्हाला उघड करतात की तुमच्यामध्ये शक्ती व बुद्धी कौशल्य आहे जे तुमच्या बुद्धीला मागे टाकते आणि त्याच्या आश्चर्यांनी तुम्हाला पवित्र करते. या सर्व अनुभवांमुळे तुम्हाला आनंद मिळतो आणि तुम्ही तुमच्या सुप्त मनाच्या काम करण्याच्या अद्भुत शक्तीवर विश्वास ठेवता. ऑफकोर्स पहिल्या पॅरेग्राफमध्ये इतकी 4 उदाहरणं दिली आहेत आणि त्याच्यानंतर हे एक उदाहरण ज्या संमोहन बोलतात ना, संमोहन टेक्निकने फक्त त्या माणसांना बरी झाली होती.
इतकं म्हणजे हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि याच्यामुळे आपल्याला कळतं की आपण कसं म्हणजे सर्व प्रश्नांना सुप्त मनाकडे उत्तर देण्याची क्षमता आहे. हे फक्त मी वाचत नाही आहे, हे ॲक्च्युअलमध्ये रियालिटी आहे. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये लिहिले, तुमचे सुप्त मन तुमच्या आयुष्याचे पुस्तक आहे. जे विचार, समजुती, मते, कल्पना आणि तत्वे तुम्ही लिहिता, कोरता व तुमच्या सुप्त मनावर बिंबवता, ते सर्व परिस्थिती, अटी आणि घटनांचे सत्य प्रकटीकरण म्हणून अनुभवत असता. म्हणजे आता जो कोणी माझं हे ऑडिओ ऐकत असेल, त्या माणसाची जी पण परिस्थिती असेल, त्यावेळेला थोडा तुम्ही विचार करून बघा. कदाचित तुम्ही कधीतरी हा असा विचार केला होता, त्यामुळे तुम्ही आता ह्या परिस्थितीमध्ये आहात. आत्ता चांगले विचार केला तर तुमची पुढची जी येणारी परिस्थिती आहे ती वेगळी होऊ शकते. खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने सांगितले की तुमची ज्या परिस्थिती आहेत, ज्या तुमच्या घटना आहेत, या तुमच्या समजुती, तुमच्या अंडरस्टँडिंगवर तुमची मतं, तुम्ही काय मतं मांडता, तुमच्या कल्पना, तुमची इमॅजिनेशन काय आहे, तुम्ही काय लिहिता, तुम्ही काय कोरता, तुम्ही कोणते सिरियल्स बघता, सगळ्या गोष्टींचा आपल्या याच्यावर मेंदूवर प्रभाव पडत असतो आणि त्याच गोष्टी आपल्या परिस्थिती म्हणून समोर येत असतात. खूप इम्पॉर्टंट आहे. खूप सांभाळून सगळं करायचं असतं. तुम्ही आज जे लिहिता ते बाहेर अनुभवत असता. आज जे लिहिता म्हणजे काय, जे तुम्ही आज स्वतःला जे काय बोलत असतात, पूर्ण दिवसभर आपला कंटिन्युअस एक आवाज चालू असतो आतमध्ये. कंटिन्युअस आपण काहीतरी बोलत असतो. आपण फक्त समोरच्या व्यक्तीला ते बोलत नाही, पण आतल्या आत आपण ते स्वतः बोलतच असतो. कंटिन्युअस थॉट प्रोसेस चालू असतं आणि तेच तुम्ही बाहेर अनुभवता. तुमच्या आयुष्याच्या दोन बाजू असतात, सत्य व काल्पनिक, दिसणारी आणि न दिसणारी, विचार आणि त्यांचे प्रकटीकरण. तुमचा मेंदू विचार स्वीकारतो, जो तुमच्या जागृत विचार करणाऱ्या मनाचे एक साधन आहे. जेव्हा तुमचे जागृत व सत्य मन विचार पूर्णपणे स्वीकारतात, ते तुमच्या मज्जातंतूकडे म्हणजे मनाच्या मेंदूकडे पाठवले जातात. तिथे ते जिवंत होतात आणि त्याचे तुमच्या अनुभवात प्रकटीकरण होते. पूर्वी निर्देश केल्याप्रमाणे तुमचे सुप्त मन वाद घालत नाही. हे पण इकडे इम्पॉर्टंट आहे. ते ॲज इट इज गोष्टी मानतं. तुम्ही त्यावर जे बिंबवतात ते कृती करते. म्हणजे जसं तुम्ही जे बिंबवता ते तसंच ॲक्शनमध्ये आणते. ते तुमच्या जागृत मनाचा निर्णय हा अंतिम म्हणून स्वीकारते. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुस्तकावर नेहमी लिहिता, कारण तुमचे विचार हे तुमचे अनुभव बनवतात. म्हणजे तुम्ही जे एक्सपिरियन्स करताय, आत्ता जे एक्सपिरियन्स करतात प्रेझेंट मोमेंटमध्ये, कारण की तुम्ही कधीतरी हा असा विचार केला होता. म्हणून थोडं शांत व्हा आणि थोडं विचार करा की आज जे मी काही अनुभवतो आहे ते मी कधी विचार केला होता का. बघा, तुम्हाला आन्सर नक्की मिळेल. आणि अमेरिकन निबंधकार राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणाला आहे, माणूस दिवसभर जो विचार करतो त्यातून तो बनतो. व्हेरी इम्पॉर्टंट. ही लाईन मला खूप आवडते. माणूस दिवसभर जो विचार करतो त्यातून तो बनत जातो. नेक्स्ट, सुप्त मनात जे बिंबवले जाते ते व्यक्त होते. अमेरिकन मानसशास्त्राचा अशर्वयू विल्यम जेम्स म्हणाला आहे की जगाला हलवून सोडण्याची शक्ती तुमच्या सुप्त मनात आहे. तुमचे सुप्त मन असे आहे की ज्याच्यामध्ये अमर्याद बुद्धी आणि भरपूर शहाणपण आहे. म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत तितकं. तळलेल्या झऱ्यामधून ते मिळते आणि त्याला जीवनाचा नियम म्हटले आहे. तुमच्या सुप्त मनावर जे ठसवले जाते ते पुढे नेण्यासही मन आकाश पातळ एक करते. बोलते ना की तुम्ही एकदा काही ठरवलं कि पूरी यूनिवर्स, पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की साजिश करती है. आकाश पातळ एक करतं. पण आपण काय करतो माहिती आहे, आपल्याला पाहिजे असतं आपण पाठी करतो, आपण चेस करतो त्या गोष्टीसाठी. ॲक्शन काहीच घेत नाही. हे इम्पॉर्टंट आहे. आपण चेस करतो, बसून राहतो आणि विचार करतो की नाही मला पाहिजे. अरे तुला पाहिजे तर तुला मिळणार नाही. पुढे नेण्यास ऑलरेडी ते सुप्त मन आणि त्याच्यानंतर 10 वेळा निगेटिव्ह विचार करतो त्या सेम एका पॉझिटिव्ह गोष्टीसाठी. हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही त्यावर योग्य भावना आणि विधायक विचार ठसवायला हवेत. इम्पॉर्टंट आहे. खूप चांगले विचार ठसवायला हवेत. जगात एवढा गोंधळ आणि दुर्दशा आहे, त्याचे कारण माणसे जागृत आणि सुप्त मन यामधील आंतरिक संबंध समजून घेत नाही. जेव्हा दोन गोष्टी जमून मिलाफाने, शांत प्रकारे आणि सहमतीने एकत्र काम करतील, त्यावेळेला तुम्हाला आरोग्य, आनंद, शांती आणि समाधान मिळेल.
जेव्हा जागृत आणि सुप्त मन एकत्र समतोलपणे आणि शांतपणे काम करते, तिथे आजारपण व भांडण होत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. हमसचे थडगे मोठ्या आशेने आणि आश्चर्याच्या जाणीवेसह उकरले, कारण लोकांचा विश्वास होता की त्यामध्ये पुरातन काळाचे जबरदस्त रहस्य आहेत. रहस्य त्यामध्ये त्याच्याशिवाय होती, तसेच वर आणि खाली होती. दुसऱ्या शब्दात, तुमच्या सुप्त मनावर जे ठसवले जाते ते अवकाशाच्या पडद्यावर व्यक्त होते. हेच सत्य मोजेस, इसास, जीजस, बुद्ध, झोरेस्ट्रल, लॅवोत्झो या काळाच्या सर्व प्रकाशमानाने दृष्ट्यांनी सांगितले आहे. तुम्हाला जे काल्पनिकदृष्ट्या सत्य वाटते ती स्थिती, अनुभव आणि घटना म्हणून व्यक्त केले जाते. म्हणजे इमॅजिन करा, जसं आपण एक मूवी बघतोय. तुमचं लाईफ हे तुमचं मूवी आहे. आपण 3 तासात मूवी बघतो आणि तिथे पूर्ण हरवून जातो. आपल्याला वाटतं की ही मूवी खरी आहे, पण ती खरी नसते. तो पडदा जो आहे तो खरा आहे. म्हणजे तुमचं लाईफ हे तुमचं इमॅजिनेशन आहे. तुम्ही काय विचार करता, काल्पनिकदृष्ट्या ते तुमच्या ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्समध्ये येत आहे. म्हणून गती आणि भावनांचा तोल राखला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. तसेच ते स्वर्गात आणि जमिनीवर हवे, हा जीवनाचा मोठा नियम आहे. तुमचे स्वतःचे मन स्वर्गात आणि तसेच जमिनीवर म्हणजे तुमच्या शरीरात आणि भोवतालात हवे, हा जीवनाचा मोठा नियम आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. काही ठिकाणी तुम्हाला थांबावं लागतं, काही ठिकाणी तुम्हाला ॲक्शन घ्यावे लागतं. तुम्ही आजारी आहात आणि पळत सुटले, धावत सुटले, उद्या सकाळी जॉगिंगला चाललं आहे, तर असं नाही होणार. ते काम नाही करणार. काही ठिकाणी तुम्हाला थांबावं लागतं. म्हणजे बोलतात ना की बॅलन्स असायला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून त्यांनी डायरेक्ट स्वर्गात आणि जमिनीवर, हा जीवनाचा मोठा नियम आहे असं सांगितलं आहे. म्हणजे लगेच हवेत उडू नका. जिकडे स्टेप्स घ्यायचे, बेबी स्टेप्स घ्या. एकदम जिकडे स्टेप्स घ्यायचे तिथे स्टेप्स घ्या. जिकडे थांबायचं आहे तिथे थांबायचं आहे. जिकडे नाही थांबायचं तिथे नाही थांबायचं. कसे काय, कुठे काय करायचं ह्याचं सगळं आन्सर तुमच्या सुप्त मनाला माहिती आहे. जरा शांत व्हा आणि त्याला विचारा की काय करू. त्याचा आन्सर तुमच्याकडे नक्की असेल. क्रिया आणि प्रतिक्रिया, तसेच थांबणे आणि गती, हेच मी सांगितलं तुम्हाला. याचा नियमित तुम्ही सगळीकडे पाहू शकता. बरोबर. या दोघांना तोल सांभाळायला हवा तर ऐक्य आणि स्थिरता राहील. आयुष्याचे तत्त्व तुमच्यामधून लयात्मकरित्या आणि सुसंवादपणे वाहण्यासाठी तुम्ही आहात. आत घेणे आणि बाहेर टाकणे सारखे असायला हवे. बरोबर. फक्त पूर्ण दिवस खात राहिलात तर वाट लागेल तुमच्या शरीराची. बाहेर टाकणे पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय खाता हे पण इम्पॉर्टंट आहे. जंक फूड तर नाही खात ना, जंक फूड रोज तर नाही खात ना, हे पण इम्पॉर्टंट आहे. बॅलन्स असायला पाहिजे सगळ्या ठिकाणी. बॅलन्स. जसं तुम्ही हायवेवर गाडी चालवतात तसंच तुम्ही एका क्राऊडेड, एका शाळेच्या ठिकाणी किंवा एका बाजारामध्ये नाही चालू शकत. गती आणि थांबणे ह्या दोघांचा नियम तुम्हाला माहीत असायला हवा. आयुष्याचे तत्त्व तुमच्यामधून लयात्मकरित्या आणि सुसंवादपणे वाहण्यासाठी तुम्ही आहात. ठसा आणि चेहरा सारखा असायला हवा. तुमची सगळी विफलता ही अपूर्ण इच्छेमुळे असते. जर तुम्ही नकारात्मक, विघातकरित्या आणि दृष्टपणे विचार केला तर तुमचे विचार विघातक भावना निर्माण करतात, ज्या व्यक्त होणे आणि त्यांना वाट मिळणे आवश्यक असते. या भावना नकारात्मक प्रकारच्या असल्यामुळे त्यातून नेहमी अल्सर, हृदयविकार, ताण व काळजी या व्याधी निर्माण होतात. आता तुमच्याविषयी कल्पना व भावना काय आहे? तुमच्या असण्याचा प्रत्येक भाग ती कल्पना व्यक्त करते. तुमची सहनशक्ती, शरीर, आर्थिक कुवत, मित्र आणि सामाजिक दर्जा या बाबी तुम्हाला तुमच्यामधील असलेल्या कल्पनांच्या योग्य प्रतिबिंबाचे प्रतिनिधित्व करतात. तुमच्या सुप्त मनात जे ठसले आहे त्याचा हा खरा अर्थ आहे आणि जे तुमच्या आयुष्याच्या सर्व काळात व्यक्त केले जाते. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलं आहे, तुमची सहनशक्ती, पेशन्स, आपण हे कधी पेशन्स तर नसतातच आपल्यामध्ये. तुमचं शरीर, तुमची आर्थिक कुवत, मित्र आणि सामाजिक दर्जा या बाबी तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या कल्पनांच्या योग्य प्रतिबिंबाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे तुमचे शरीर चांगले आहे की नाही हे तर तुम्ही काय खाता, तुम्ही किती न्यूट्रिशस खाता, किती जंक फूड खाता, किती बाहेरचं खाता याच्यावर डिपेंड करतं. तुमच्यामध्ये पेशन्स किती आहे हे तर तुम्हाला कळेल की जेव्हा तुमच्यामध्ये खूप जास्त तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी थांबले आहात, कुठल्या तरी गोष्टीसाठी खूप तुम्ही वेट केला आहे, तेव्हाच तुम्हाला कळेल की तुमची पेशन्स म्हणजे काय आहे, सहनशक्ती काय आहे. राग आला आहे पण नाही बोलू शकत, तेव्हाच तुम्हाला कळेल की तुमची सहनशक्ती काय आहे.
तुमची आर्थिक खूपच फायनान्शियल स्टेबिलिटी बघा तुमच्यामध्ये किती आहे. म्हणजे काय, किती काम केलं आहे तुम्ही, किती ॲक्शन्स घेतलेत, किती प्रॉब्लेम्स फेस केलेत, डिपेंड करतं. तुमचे मित्र, मित्र खूप इम्पॉर्टंट आहेत या लाईफमध्ये. काही काही जणांना तेही नसतात. खूप सारे मित्र असतात इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर, फक्त तिकडेच असतात. लाईफमध्ये मित्र खूप चांगले असायला हवेत. सामाजिक दर्जा, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, की तुम्ही लोकांना कसे बघता, किती रिस्पेक्ट देता, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आम्ही नकारात्मक कल्पनांनी आम्हाला घायाळ करून घेतो. बरोबर, आपण सगळीकडे नेगेटिव्हच विचार करतो. आणि ज्या आम्ही मनात बाळगतो, रागावून, घाबरून, मत्सर करून व आकस करून आपण सतत किती वेळा स्वतःला जखमी करतो. हे विष आहे जे तुमच्या सुप्त मनात जाते. आणि तुम्ही त्या नकारात्मक बाबींनी जन्माला आला नाहीत. तुमच्या सुप्त मनाला आयुष्यभर पुरणारे विचार द्या आणि तुम्ही नकारात्मक बाबी नष्ट करू शकाल. हेच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पूर्ण दिवस न्यूज बघितली, पूर्ण दिवस भांडण बघितलं, पूर्ण दिवस त्याच सिरियल बघितल्या, तर तुमचे विचार पण तेच असतील. तुम्हाला काहीतरी चांगलं बघावंच लागेल, काहीतरी पॉझिटिव्ह. कधी विवेकानंदांचं ऑटोबायोग्राफी वाचा, कधी त्यांचे पॉडकास्ट ऐका. खूप साऱ्या गोष्टी आहेत चांगल्या चांगल्या की तुम्ही करू शकता. कधी तुम्हाला वाटलं तर फिरायला जा, कधी नेचरच्या सानिध्यात जा, तरच हे लाईफ बदलू शकतो. तुम्ही हे करीत राहिलात तर सर्व भूतकाळ नष्ट केलं जाईल आणि तो लक्षात राहणार नाही. हे इम्पॉर्टंट आहे. खूप मस्त लिहिलं आहे हे. खूप बोलतं ना की हे प्रकरण आहे हे मला खूप आवडतं ॲक्च्युली. कारण की ह्या प्रकरणामध्ये त्यांनी आपण काय करतो, आपण कुठे चुकतो हे एक्झॅक्ट सांगितलं आहे. आणि त्याच्यावर ऑलरेडी हिस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी माहिती असायच्या अगोदरच माणसं त्याचा यूज करून किती लोक बरी झालेत. कारण की आता आपण जरा बोलतो ना की जास्त ओव्हर स्मार्ट झालेत माणसं. आपला फोनच स्मार्टफोन आहे तर जास्त स्मार्ट झालेत. आणि जास्त स्मार्टनेसमध्ये आपण सगळंच विसरून बसलो आहे. त्यामुळे थोडं शांत व्हा आणि बघा जरा तुमच्या आजूबाजूला काय चाललं आहे. तुम्ही ॲटलिस्ट आजूबाजूला नाही बघू शकत तर बघा तुमच्या मनात काय चाललं आहे. तुम्ही सतत स्वतःच्या मनात काय बोलता ते तरी ॲटलिस्ट बघा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू. बाय.